सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम येथील 7 रस्ता बस डेपो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। आज सोलापूर शहर मध्यच्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते 7 रस्ता बस डेपो येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळेस सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळेस आमदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरती सरसंधान साधले। नेमकं काय म्हणाले ते पहा। तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह परिवहन उपक्रमातील माजी व आजी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप वाहक अनिल बागले यांनी मांडले। तर या बातमीचे वृत्त संकलित केले आहेत लोकप्रधानचे पत्रकार नारायण घंटे यांनी। लोकांनी मला आज या ठिकाणी आणि सर्व कर्मचारी ह्या ठिकाणी आज आपण मला शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजेसाठी बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना शिवजयंती निमित्त मनापासून शुभेच्छा देते। शिवाजी महाराजांच्या रयतेत नेहमी दुर्बल, गरीब, कामगार ह्यांना न्याय मिळाला, पण आज आपल्याला कुठेतरी ते होताना दिसत नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे। मला राजकारण करायचं नाही आहे, पण तुम्हाला पण माहिती आहे की ज्या पद्धतीत तुम्हाला एकेकाळी न्याय किंवा सोयीसुविधा एकेकाळी मिळायच्या, तसं आज गोरगरिबांना, कामगारांना, दुर्बलांना मिळत नाही आहेत। आणि म्हणून जसं कोणतीही जेव्हा कोणाची जरी सत्ता असली तरी जर गोरगरिबांना न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरोधात आपण बोलायला पाहिजे, नाहीतर आपण आपल्या त्रासासाठी कारणीभूत असू। आणि म्हणून स्वतःच्या पायावर कुदळ मारून घेण्याची गरज नाही आहे। आपण उठूया, संघर्ष करूया, एक होऊयात आणि सगळ्यांनी जर आपल्याला वाटत असेल, कारण का आज मी काय प्रचार करायला आली नाही आहे, आज शिवजयंती निमित्त तुम्हाला भेटायला आले, पण मला ही गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की यावर्षी 2-3 महत्त्वाच्या निवडणुका आहेत आपल्या आयुष्यातल्या। निवडणूक आणि मतदान ही आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, आणि तो अधिकार कोण टिकवू शकतं आणि ती लोकशाही कोण टिकवू शकतं तर तुम्ही टिकवू शकता, कामगार टिकवू शकता। जर तुमचा पण आवाज दाबला गेला आणि तुम्ही गप्प बसला तर लोकशाही संपेल। म्हणून एवढीच हात जोडून विनंती करते की असं सरकार जे दीन दलित, कामगार, मागासलेली लोक असतील, कष्ट करणारे माझे बंधू असतील, शेतकरी असतील, तुम्ही असाल, तुमचं ऐकून घेणारी जे सरकार आहे तशी परत सरकार आणणं गरजेचं आहे। एक तर तुमच्या पगारी वेळेवर होत नाहीत, पेन्शन मिळत नाही, आणि दुसरीकडे महागाई एवढी वाढत चालली आहे, सिलेंडर एवढं वाढत चाललं आहे, पण गोरगरीब माणसं काही बोलत नाही आहेत। मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय। घाबरू नका, मी तुम्हाला माहिती आहे, मी तर तुमची आहे, तुमची आमदार म्हणून मी इथे खंबीरपणे उभी आहे, तुमच्या सोबत आहे। जर तुम्ही अन्यायाच्या विरोधात लढत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे तुमच्यासोबत, घाबरून चालणार नाही। बोलायला पाहिजे। तुमच्यामध्ये एकेकाळी मला ते ॲग्रेशन दिसत होतं, लढाऊपणा दिसत होता, आता दिसतच नाही आहे। सरकारकडे तुम्ही मागणी मागतच एवढे घाबरून का बसलेत सगळे? अजिबात चालणार नाही। आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत आणि आपल्याला लढायला पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल। घाबरून चालणार नाही। लोकशाही आणि हे देश, ही चळवळ जिवंत ठेवणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे। मी आणि माझा पक्ष, काँग्रेस पक्ष, खंबीरपणे तुमच्या सोबत आहे, हे कधीही विसरू नका। आणि ह्या देशाला पुन्हा एकदा, तुम्हाला जर आवाज पाहिजे असेल तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला आणणं हे अनिवार्य आहे। हे मी माझ्यासाठी म्हणत नाही आहे, हे मी तुमच्यासाठी म्हणते आहे, कारण का तुम्ही दोन्ही दिवस बघितले, तुम्ही काँग्रेसचे पण बघितलेत आणि तुम्ही भाजपचे पण बघितलेत। तुम्ही माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहात। तुम्हाला माहिती आहे की कोणाची सत्ता असताना तुम्हाला न्याय मिळायचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण व्हायच्या। म्हणून समजने वालों को इशारा काफ़ी होता है, ह्याच्या पलीकडे मी काही बोलत नाही आहे। तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात आणि मी सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे, हे कधीच विसरू नका। पुन्हा एकदा कनकुरेजी, तुम्ही योग्यरित्या पाठपुरावा करता, तुम्ही माझ्या डोक्यावर पण बसून पाठपुरावा करता, ती लोकशाही आहे आणि आम्ही तुमचं ऐकतो। मी काय अहंकारी नाही, नाही आहे, तुम्ही मला मार्ग दाखवता आणि मी त्या पद्धतीत काम करते, ही लोकशाही आहे। आणि तुमचा वचक हा सतत लोकप्रतिनिधींवर राहिला पाहिजे।
जर असा कोणता लोकप्रतिनिधी असेल जो माणसांना लोकांना घाबरतच नसेल आणि जर अहंकारी असेल तर अशा लोकांपासून सावध राहा. तो लोकप्रतिनिधी नाही, तो हिटलरशाही आहे, तो हिटलर आहे. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा जे तुमचं ऐकतच नाहीत, जे एवढे अहंकारी झालेत. एवढंच ह्या ठिकाणी सांगते. कनकुरेजी, नक्कीच आपल्या प्रयत्नाला यश मिळेल अशी माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे आणि मी तुमच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय. मी भारत हनुमंतू कंदकुरे, सेवानिवृत्त सेवक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो. आज शिवजयंतीनिमित्त 7 रस्ता डेपो येथे माननीय प्रणितीताई शिंदे या पूजनासाठी आल्या होत्या. त्यावेळेला आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे कर्मचाऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न होते त्या प्रश्नाला सतत पाठपुरावा करून संबंधितांनी नगरविकासाकडून पेन्शन देण्यासाठी सूचना करण्यासाठी माननीय आयुक्तांना 2021-22ला सांगण्यात आलं होतं. यावर्षी बजेटच्या संदर्भात आणि ताईने ज्यावेळेला कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही हे कारण नागपूरच्या अधिवेशनामध्ये स्वतः मांडून आज सरकारला, शासनाला GR करण्यास भाग पाडून महाराष्ट्रातल्या तमाम पेन्शनपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळाला. त्यापैकी 216 लोकांना परिवहन उपक्रमाच्या सेवकांना ते बदली असो किंवा 10 वर्ष पूर्ण असो किंवा 10 वर्षापेक्षा कमी असो अशा सर्व सेवकांना पेन्शनसाठी आम्ही प्रयत्नशील असताना आणि त्या पद्धतीनं GR निघाला आणि त्या GRची अंमलबजावणीसाठी माननीय आयुक्त यांना आम्ही समक्ष भेटलो असता तर आयुक्त मॅडम यांनी पॉझिटिव्ह आम्हाला आश्वासित केले. तदनंतर शहर मध्याच्या आमदार प्रणितीताई शिंदे या स्वतः पत्र देऊन लवकरच बजेटमध्ये तरतूद करून सर्व कामगारांना हक्काचं व पेन्शन मिळावं यासाठी यश मिळेल अशी ग्वाही देण्यात आली आहे. तर सर्व कामगारांमध्ये आनंदाचा, उत्सवाचा वातावरण आहे. तर यापुढे आम्ही परिवहन कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या काय मागण्या असतील या मागण्यासाठी लवकरच माननीय आयुक्तांसोबत बैठक लावून सर्व कामगारांचे प्रश्न सुटतील अशा करून आशा करतो मी.